सुप्रभात. दोघांचे आमच्या डोळे सुप्रभात आमच्या दोघांकडून तुम्हा सर्वांना म्हणजे आमच्या युट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा, तर आम्ही दोघं चाललोय सकाळ सकाळी देवाच्या दर्शनाला. तर मी आत्ताच झोपेतून उठले. ठीक आहे, म्हणजे मी तरी ठीक दिसतोय. तन्वीला सवय नाही त्या सकाळी डोळे उठायची. बस बाय द वे याचे डोळे एवढेच आहेत ते असे. आपण ह्याच्या डोळ्यांना आपण ह्याच्या डोळ्यांना चिकट वरती लावली. चल मला कामाला आलं. आम्ही आता चाललोय मठात साईबाबांच्या मंदिरात. त्यानंतर कामाला जायचंय. मला काय हात फ्री असतो. मी ही चुकीचं बोलतोय. मी खूप काम करतो. खूप काम. मला दिवसभर काम असतं. खूप काम. बाय द वे तन्नू, तुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. ही माझी वेळोवेळची गुरु आहे ना, म्हणून हा शुभेच्छा देते. हा ना, मला खूप ध्यान देते. ही पण मला ज्ञान देते. खूप ज्ञान देते. ही जे पप्पा नाही आहेत ना, हिचा मी पप्पा आहे. मम्मीला सगळं ट्रीट करतो व्यवस्थित. एवढा खर्च नाही करायचा, तेवढा खर्च नाही करायचं, असं नाही करायचं. मला फिटनेस आयडिया देते. चल लवकर. येडी आहे. हो, आम्ही चाललोय बाईकने फिरायला. तनु आपल्याला हे घे ना, आमची फॅन फॉलोविंग. चाफा घेतोय स्वामींसाठी. हे गुलाब मी तन्वीसाठी घेतले. ती माझी खूप मोठी गुरु आहे. मला तिने वेळोवेळी सांभाळून घेतले. आज पण ती मला सांभाळून घेते. सो मी हे गुलाब माझ्याकडून तन्वीला मी असं देणार आहे ना. तर मी हे सुंदर असं गुलाब माझ्या सुंदर अशा तन्वीला देत आहे. थँक्यू बुबू. अशीच सपोर्ट कर मला आयुष्यभर. चला तन्वीला कामाला पण जायचंय. आहे गर्दी. आम्ही दोघांनी लाईन लावली. आम्हाला वाटलं की लवकर होऊन जाईल, पण आम्हाला गर्दी भेटली आहे. संध्याकाळची गर्दी टाळण्यासाठी आम्ही सकाळी आलो. सकाळी पण गर्दी भेटली, पण एवढी नाही भेटली. संध्याकाळी खूप गर्दी असेल म्हणून आम्ही सकाळीच आलो आज. सांगितलं तुझं ऐकणार. आज आम्हाला खूप सारा प्रसाद भेटलेला आहे. तन्वीला आणि मला सेम प्रसाद. शिरा आहे. मला खूप सारा प्रसाद भेटलाय. स्वामींच्या समोरचं मी फुल दर गुरुवारी तनू राहतो. तनू मॅन्डेटरी. येस. टाइमपास कसं करायचं शिकायचा. आता तो ना गेलाय, त्याला हात धुवायचे. मी त्याला सांगते की नको धुवा हात, त्याला हात धुवायचे कारण की ते गोड झालेत. धुवायला माणूस अलॉन मध्ये लोक केस कापायला जातात, केस धुवायला हात धुवायला. आमचं मठात दर्शन करून झालंय. आता आम्ही साईबाबांच्या मंदिरात चाललोय. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आम्ही सर्व मंदिर. नेक्स्ट ब्लॉग हा माझा असेल. तन्वीला बोलता येत नाही म्हणून दर टायमाला मी बोलतो. आणि हा युट्यूब चॅनल माझ्यामुळे चाललंय. मला तुम्ही कमेंट करून सांगा मागचे ब्लॉग बघा. मी खूप इन्फॉर्मेटिव्ह बोलते आणि हा रॅन्डमच बोलायचं असतं. युट्यूब ब्लॉग रॅन्डम साठीच असतो. युट्यूब ब्लॉग साठी इन्फॉर्मेशन तर असतेच, कधी कधी द्यायची. बाकी तर सगळं असं मस्ती माझ्या दाखवायची असते. बरोबर ना.
आमचा प्रसाद आहे गुरुतेपेठ. चान्सच देत नाही. चल आता आता आमचं आता सर्व झालंय. स्वामी घरी समर्थांच्या निघालोय. मठात पण तर जाऊन आता आमचं आता दर्शन पप्पाला झालंय बोलायला देत आणि नाही. साईबाबांच्या मंदिरात सुद्धा आमचं दर्शन झालंय. आता तन्वीचा टाइम आहे. नाही, आता मला नाही बोलायचं. बोल 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 बोल. आता आम्ही आता तू सांगितलं परत मी काय सांगू. भाई गोरा दिसतोय ना. आयफोन घेतला असून मी गोरा दिसायला लागलोय. फक्त स्किन मध्ये जास्त डिटेल मध्ये दिसायला लागलोय मी एकदम. मुलगी जी मुलगी घाई करत होती ना, जी मुलगी की चल मला कामाला जायचं टाइमपास न करू, हीच मुलगी आता कामाला जायला रडते. म्हणजे मला कामाला नाही जायचंय. शाळेत नाही जायचं. म्हणजे मला शाळेत नाही जायचंय. म्हणजे शाळेत इथे माझी गाडी इथे. सो हॅलो, मी आता जस्ट कामावरून आले आणि आता आम्ही बापूंकडे आलोय खारला. लाईट लागली. सो चला आता आपण दर्शन करूया. फायनली आम्ही ते बापूंकडे आलेलो. आमचं दर्शन झालं एकदम व्यवस्थित. माझ्या मागे जे मंदिर बघतात तेच बापूंचं मंदिर आहे. प्रसाद दिला, प्रसाद खातोय. आता आमचं सगळं झालंय. आता आम्ही चालू शॉपिंग. मला जायचंय भंडाराला. आमच्या इथे भंडार आहे, तर मला भंडाराला जायचंय. पण आम्ही ट्राय करू की फटाफट शॉपिंग करू, कारण की आज सेल आहे आणि मला सेल मध्ये शॉपिंग करायला खूप आवडते. म्हणजे बघा तू माझा तसा कांदा का केस नाही, त्याला नीट उभं राहू देत ना. कसं असं ना, जर सेल असेल तर जावं, म्हणजे जास्त पैसे नाही येणार. कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचे कपडे भेटतात आपल्याला. सो सेल मध्ये शॉपिंग करा, चांगले कपडे घाला. तर शॉपिंग करतो आता, कुठे शॉपिंग करतो काय बोलतो मी विसरले. ती एडी आहे. हा, फिनिक्स मॉलला. ओके बाय बाय. आता आम्ही फिनिक्सच्या पार्किंग मध्ये होतो. ही या मुलीने मोबाईल पाडला. आमचा मोबाईल पाडलाय हिने, आत्ताच घेतलाय. माहिती नाही कोणाची नजर लागली, पण ह्या मुलीने मोबाईल पाडला. येडी आहे. आम्ही ट्रॉली घेऊन शिकतोय पहिल्यांदा बाई. तर फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. मी 2 टी-शर्ट घेतलेत आणि हिने काय घेतलंय मला माहिती नाही. बर्थडे गिफ्ट ऍज अ बर्थडे गिफ्ट देणार आहे. हे नकोय मला बर्थडे गिफ्ट. हेच दोन टी-शर्ट मध्ये काय बर्थडे गिफ्ट. हिने माझ्याकडून खूप महागडं गिफ्ट घेतलंय आणि मी हिच्याकडून 1000 रुपयाचं गिफ्ट घेऊ शकतो. तर आम्ही आता चाललोय फिरायला. ओके, ते म्हणजे वॉशरूम मध्ये. मला आहे ना माझी भूक लागते आता आणि मला काहीतरी मस्त खिलवणार आहे. पैसे नाही माझ्याकडे, तर मी काय केलं तुला. आय हॅव नो मनी बेबी. जाऊया. आता नको, आता मला कंटाळा आला कुठे पण जायला. ऍक्च्युली आपण उगाचच गेलो, आपण रेड रॅबिट मध्ये जायला हवं. हा, रेड रॅबिट मध्ये ऍज युजल हे असते डिस्काउंट असते. बड्डे पण नाही येते ऍक्च्युली. पण मला एलएनशोली मधून मेसेज आलाय की बर्थडे ची 20% ऑफ आहे करून. एक काम कर, आम्ही कधीही सेम असतो, सेम महिन्यात. आम्ही कधीही शॉपिंगला येतो तेव्हा मॉल मध्येच येतो, तर आम्हाला असं हे माझा माहिती बर्थडे आहे. पण सेम मंथ असतो, तर मी एलएनशोली मध्ये मला ते घेऊन. सॉरी. आम्ही दोघं चाललोय आता फिरायला, म्हणजे टाकोस खायला. कारण की मला खायचे, मला खूप इच्छा झाली टाकोस खायची. आणि आम्ही बाहेर आल्यावर जास्त खात नाही, पण आज हिला खायचंय म्हणून खातोय. मी खाल्लं तर खाईन, कारण का मला जायचंय भंडाऱ्याला जेवायला. नाही, मी नाही टोचत. ही टोचते. पण मला भंडाऱ्याला जेवायला जायचंय, तर मी खाल्लं तर एकदम कमी खाईन. झालं आता हिची व्हिडिओ काढून झाली, तर हिचे हात दुखायला लागले आता. असं काही पप्पा तन्वी तन्वीने बिल पे केलंय. मी फुकट खाणार आहे, मला बरं वाटतंय.
ऑर्डर नंबर इज 182. तन्वी काय काय शॉपिंग केली सेल मध्ये? काहीच नाही यार, मला माझ्या मनासारखं नाही भेटलं. म्हणजे मला असं ना टी शर्ट आणि जीन्स हव्या होत्या पण मला नाही मिळाल्या. तर मग एक असं वन पीस आणि एक शॉर्ट कुर्ती, बस दॅट्स इट. आणि एक चप्पल जी माझ्या नेहमी शॉपिंगमध्ये असते, व्हाईट कलरची सँडल. मला व्हाईट कलरच्या सँडल्स खूप आवडतात. माझ्या घरी ऑलरेडी 2 पडल्या तरी पण मी असे एक एक्स्ट्रा घेतले. या मुलीने मोबाईल पाडलाय आणि ठीक आहे, scratch. चालतं. स्क्रॅच कार्ड म्हणजे काय आहे ना, आमच्या मोबाईलला जराशी नजर लागली असेल, आय डोंट नो असं बोलू नये, पण ठीक आहे ते स्क्रॅच कार्डवर कृष्णा आहे कृष्णा. कृष्णा मला खूप भूक. असं बाई किती ते सावरत येतोय. हो पाडलंच रे खाली. ठीक आहे चालतं. स्ट्रॉन आहे. सो आम्ही ऑर्डर केलंय. केलंय मला नाही आवडत हे स्ट्रॉन. ओके, सो आम्ही ऑर्डर केलाय हा टाको, हा रॅप, वेज आहे. प्राइस व्हॉट इज दिस? इज इट नाचोस? येस. नाचोस नाही आहेत पण ते काहीतरी वेगळं आहे. हो आता आम्ही खाते. बाय. मला ह्या लोकांचं ना हे खूप आवडतं. ह्या प्रत्येक सॉसवर आहे ना काही ना काही मेसेज दिलेला असतो. आता ह्याच्यावर लिहिलंय डोंट वेट अप. ह्याच्यावर दिलंय आय विल इफ यू विल. आणि ह्याच्यावर दिलंय अँड दॅट हॅपन. तर आता आमचं खाऊन झालंय, आमचं पोट पण आम्ही चाललो भरलंय. घरी. आता अनेकदा भंडाराला जायचंय. तर माझे आम्ही मित्र आता फोनवर फोन करतायत भाई. ती लोक बोलतात एक दिवस कमी तन्वीच्या बाहेर पड, एक दिवस आमच्या सोबत आहे. आता मला जावं लागणार आहे मित्रांसोबत माझ्या. तर आम्ही ना ते टाको वगैरे इथून जाऊया का? तिथे जाऊया, हात धुतो वॉशरूम मध्ये, मग पुढे जाऊया. सॉरी. तर आम्ही आता ना टाको बेल मध्ये जो कॉम्बो खाल्ला ना तो खूपच स्वस्त होता, खूप स्वस्त होता. म्हणजे 289 ला होता. त्यात रॅप होता, टाकोज होते, फ्राईज होते, असं नाही तरी काय होतं त्याचं क्रंची सारखं आपल्या घराला पण घरात त्या आपण नळ्या खातो ना, त्या नळ्याच होत्या. आणि जे होतं कोक होता. तर ह्या आणि पोट भरलं, पोट भरलं माझं. तर तुम्ही नक्की ट्राय करा कधी टाको बेल मध्ये आलात तर तो कॉम्बोज ट्राय करा. अदरवाईज टाकोस पण ट्राय करू शकता. आणि आम्ही शॉपिंग पण केली आहे. नव्हतो करणार ऍक्च्युली, आम्ही ठरवलं होतं की नाही करायची, पण असं झालं की सेल लागला तर लगे हा आम्ही करून घेतली. कारण की नंतर एक्स्ट्रा पैसे जाण्यापेक्षा आता सेलमध्ये शॉपिंग केलेली परवडली. म्हणजे कधी आपल्याला कुठे जायचं असेल तर ते घालू शकतो. म्हणून मग आम्ही जेव्हा सेल असेल तेव्हा आम्ही येतो, शॉपिंग करतो. आणि आता आम्ही घरी निघालोय. बाय बाय. हिला सुचतच नाही काय बोलायचं. मला ती खूप सुचतंय. विचार करून करून बोलते, मला सुचतंय पण रेडी करून बोलते. नाही मला सुचते. पण माझा हात दुखायला लागला. माझा इन्स्टा 360 कसा ना एकदम छोटूसा होता. त्याचं नाव पण मी सोटू ठेवलं होतं. सोटू, छोटू नाही सोटू. तर तो गप्पस. तर मी तो हातात पकडायला मला खूप बरं वाटायचं. आता हा इतका हेवी आहे ना, माझा हात दुखलाय का. आणि नेहमीप्रमाणे मॉल खाली झालाय आणि आम्ही आता निघालोय घरी. नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा असं खाली होतो तेव्हाच निघतो. बिझी 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 बिझी. कोण आहे रे? अनिकेतला अननोन नंबरवरून मेसेज आला. माझा आणि मित्र त्या स्कूलचा. मेसेज असा आला, अनिकेतकडे तो नंबर सेव्ह नाही. आणि मेसेज असा आला की बाई मला पण एक टाकू. आणि अनिकेत एकदम शोधतोय की कोणाचा नंबर आहे. त्याला नंतर समजले की तो त्याचा फ्रेंड आहे. तर आता आम्ही फायनली मला झालाय उशीर. माझे मित्र वाट बघतायत कारण का मला भंडाराला जायचंय. तर मला उशीर झालाय म्हणून मी ब्लॉग काय बनवत बसत नाहीये. पटापट जाणार. मित्र माझे लाईनीत उभे आहेत. ज्या लाईनीमध्ये मध्ये घुसा येणारे जेवायला राहाल जेवायला. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. भेटू आपण.